आणि तो मिळवणारच म्हणजे भरपूर अशी करवंद. वा काय करवंद आहे, सगळी जाळी भरलेली आहे. आपण आता या पानांपासूनच थोडंसं एक जुगाड बनवूया करवंदासाठी. पेटामध्ये पॅन्टीमध्ये सगळे असे काटे बिटे सगळे रवून असे ते मागं आपल्याला खेचता येईल. जी सीझनेबल फळं असतात ती खरंच खायला पाहिजे. गावाकडे आल्यावर करवंद खाण्याचा आनंद काय वेगळाच असतो आणि त्याचसाठी मुलांना घेऊन आम्ही चाललेलो डोंगरामध्ये. लहानपणीपासून डोंगरामध्ये भटकंती करणे हा आमचा आवडता छंद. आणि आज आम्ही आलेलो रेवडी गावाच्या डोंगराच्या पायथ्याला, जिथं आहेत भरपूर अशी करवंदाची जाळे. आधी खावा तुम्ही, नंतर मग पिशवीत भरा. देतो घेतली. मुलांना पण असं काहीतरी नवीन बघायला मिळत होतं, त्यामुळे मुलं खूप खुश होती. करवंद पण बऱ्यापैकी आलेली होती. करवंद खात खात निसर्गातील गोष्टींची सुद्धा आम्ही त्यांना माहिती देत होतो. आत कोळी वगैरे जे असतात का नाही, तो येतो आणि तो खातो. मग बरंच असं फिरत फिरत आता डोंगराच्या वरती चाललेलो आहोत. हे छोटे छोटे जे डोंगर आहेत, त्या डोंगराच्या खाली भरपूर अशा करवंदाच्या जाळ्या आहेत. आता ह्या जाळ्यामध्ये आता बघतोय की करवंद आपल्याला मिळतील की नाही. ते करवंद जरी नाही मिळली तरी मुलांना असं बाहेर घेऊन फिरायला येणं महत्त्वाचं आहे आपल्याला. ह्या डोंगरावरून आम्ही करवंदीची जाळी सगळी बघून आता इकडे आता खाली जरा सपाटीला आम्ही चाललेलो आहोत. तर सपाटीला बघूया आपल्याला करवंद किती मिळत आहेत ते. ही जी सीझनेबल फळं असतात ही खरंच खायला पाहिजेत. ही असं फळ आहे याच्यामध्ये केमिकल किंवा काही याचा अंश आलेला नाही. पूर्णतः नैसर्गिकरित्या आलेलं हे फळ आहे. नाही तर आजकाल आपण बघतो की सगळे फळं, सगळ्या भाज्या केमिकलचा वापर केलेलाच असतो. फायनली आपल्याला डोंगराच्या खाली जास्त आपल्याला जाळ्या आणि जास्त करवंद आपल्याला भेटलेली नाहीत. त्यामुळे आपण आता सपाटीला आलो आहे. थोडासा जंगल भाग आहे आणि तिथं एक आपल्याला करवंदाची मोठी अशी जाळी आपल्याला दिसते. तर पण इथून आता जाण्याचा रस्ता आहे तो एकदमच डेंजर असा आहे. बघूया आपण आता वाट काढत आपल्याला रस्ता भेटतोय का, कारण ती जाळी खूपच महत्त्वाची आहे. आपण ज्यासाठी आलो आहे ते उद्दिष्ट मिळवणारच म्हणजे भरपूर अशी करवंद. मुलांना थोडंसं पुढं पाठवलंय आणि मी शोधतोय करवंद. भरपूर दिवसानंतर गावाला आल्यानंतर ही जी मजा आहे ती वेगळीच आहे. फायनली आलेलो आहोत. वा काय करवंद आहे, सगळी जाळी भरलेली आहे. अक्षरशः जाळी ही भरलेली आहे. फार शर्टामध्ये पॅन्टीमध्ये सगळे असे काटे बिटे सगळे रवून असे ते मागं आपल्याला खेचतायत. पॅन्टीची वाट लागलेली आहे, पूर्ण सगळे धागे निघालेले आहेत. पण ही बघू शकताय तुम्ही करवंद किती भरलेली आहेत. आणि हा थोडासा जंगल भाग आहे, एकदम पूर्ण अडचण आहे. मुलांना इथं आपण आणू शकत नाही, त्यामुळे मी आलो आहे आता एकटाच. तर बघूया ही करवंद आपल्याला गोड लागत आहेत का, आंबट आहेत का, तुरट आहेत. वा मस्तच आहेत. आता पिशवी पण माझ्याकडे नाही, पिशवी ऋतूने नेले पुढं. पानांचंच आपण एक जुगाड करूया आणि त्या पानांमध्ये करवंद काढून थोडंसं घरी पण नेऊया. वा एक नंबर. कारण हा जंगल भाग आल्यामुळे सगळं पूर्ण अडचण आहे. हा ओढ्याचा भाग आहे आणि या ओढ्यामध्ये ही अशी काटेरी झुडपं, करवंदाची काटेरी जाळ्या आलेल्या आहेत. त्यामुळे जास्त कोणी इथं फिरकण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे ही सगळी करवंद आहेत तशीच राहिलेली आहेत. मस्तच.
आपण आता या पानांपासूनच थोडंसं एक जुगाड बनवूया करवंदासाठी. बघूया आपल्याला जमतंय का. भरपूर वर्षापूर्वी आम्ही अशाच प्रकारे या पानांपासून एक द्रोवण तयार करून यामध्ये करवंद भरून घरी घेऊन जायचो. बघूया आपल्याला आता भरपूर वर्षानंतर मी ट्राय करतो आपल्याला जमतंय का. आता ह्या करवंदाचे काटे टोचून आपल्याला हे आपल्याला बनवायचं आहे. बघू कसं जमतंय ते. अरे बापरे, काही जमत नाही तरी पण आता यस थोडंसं आपल्याला जमतं. हा आपण असा ड्रोन तयार करू शकतोय. आणखीन जर मोठी पानं असतील तर खूपच छान आहे. छोटासा तयार करू, तेवढा आपल्याला वेळ पण नाही करवंद गोळा करण्यासाठी. सुंदर असा द्रोण, छोटासा द्रोण तयार केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे करवंद टाकूया आणि घरी नेऊया. बघूया आपल्याला किती भेटतात ते करवंद. जबरदस्त अशी जाळी आपल्याला भेटलेली आहे. एकदम काटेरी कुंपणामध्ये असे गुंफलेल्या सगळ्या जंगलामध्ये ही जाळी आहे. पण जबरदस्त आहे. थोडासा त्रास होतोय पण इतकी गोड आणि इतकी मोठमोठली ही करवंद आहेत. आपल्याला आता इकडं वाकून जायचं. बघू शकता मी एकदम सरपटत इथं. अशी ही काटेरी झाडं आहेत इथे, सगळी काटेरी झाडं. आणि ही शर्टामध्ये आणि आपल्या पॅन्टीमध्ये अडकत आहेत. पण हे तुम्ही बघू शकताय किती मोठी अशी करवंद आहे. वा, खूप अशी मोठी करवंद इथं मला भेटलेली आहे. इतका त्रास होतोय पण ही जी मजा आहे वेगळीच आहे. इतकी गोड आहेत खरंच. डोंगराच्या पायथ्याला आम्ही गेलो, आम्हाला अशी भेटली नव्हती म्हणून मी एकटाच खाली आलो त्या जंगलामध्ये. वा, या दोनच जाळ्यामध्ये आपलं पोट भरलेलं आहे. मजा आली. येण्याचा आनंद काय वेगळाच असतो. तुम्ही सुद्धा अशीच मजा करा आणि असंच फिरा. कारण मला माहिती आहे प्रत्येकाच्या गावामध्ये डोंगर आहेत, जंगल आहे. या दोनच जाळ्यांमधून ही अशी इतकी अशी करवंद आपल्याला मिळालेली आहेत. हा करवंदाचा आमच्या गावातील डोंगरांमधील ह्या करवंदाचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.